95 किलोमीटर लांब असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा। 6 पदरी असलेला हा राजमार्ग अमृतांजन पुलाजवळ जातो आणि तिथे 4 पदरी होतो। परिणामी अनेक वेळा इथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते आणि याच वाहतूक कोंडीमुळे फक्त माणसांवरच नाही तर याच महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांवरही ताण होतो आणि मग परिणामी इंजिन बंद पडण्याच्या घटना घडतात आणि वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडते। गेल्या 2 दिवसात शेकडो वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागलाय। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई पुण्याला जोडणारा सुसाट महामार्ग। मात्र हाच महामार्ग सध्या प्रवाशांसाठी पर्यटकांसाठी कोंडीचा ठरतोय आणि त्याला कारण आहे वीकेंड, ख्रिसमस आणि इयर एंड। आता गाडी बंद पडली माझी आता। घाटामध्ये जरा गरम झाली गाडी, तर तळेगाव टोल नाक्यावर आल्यावर बंद पडली गाडी, ऑटोमॅटिक बंद पडली। कशामुळे एवढं गाडीवरती लोड कशामुळे येतो? ट्रॅफिक आहे, जरा घाटामध्ये ट्रॅफिक आहे ना, त्याच्यामुळे लोड येतोय। हेवी गाड्या आहेत ना, जास्त हेवी गाड्या चालतात त्यामुळे ट्रॅफिक येतं जरा। खोटकरांच्या प्रमाणेच अनेकांची वाहनं मध्यरात्रीच बंद पडली। पण ही वाहनं नेमकी का बंद पडतायत याची कारणं जाणून घेऊया। वाहनांच्या रांगांमध्ये गाडी चढावर असेल तर इंजिनवर ताण येतो, परिणामी गाडीचं इंजिन गरम होऊन गाडी जागेवर बंद पडते। क्लच प्लेट जळते, त्यामुळे जागेवरच गाडी ब्लॉक होते। ऑइलची पातळी खालावली असेल तर इंजिन जाम होतं। बॅटरीचं चार्जिंग संपल्यावर ई व्हेकल जागेवरच बंद पडतं। यामुळे एकामागोमाग एक वाहनं बंद पडली की वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते। हो, भरपूर वाहने बंद पडलेत। कारण एकच आहे की गाडी ट्रॉफिकला चढताना ट्रॉफिक लागल्यानंतर गाडी क्लच ब्रेक मध्ये गरम होऊन जाते, मग त्यामुळे गाडी बंद पडून जाते। कधी कुणाकुणाच्या क्लच पेटा बी उडून जाते। त्या खालापूरवरून ज्यावेळेस आम्ही वरती निघतो ना, त्यावेळेस 3 लेन आहेत आपल्या, फर्स्ट लेन, सेकंड लेन आणि थर्ड लेन। तर फर्स्ट लेन ट्रकवाले जाम करून चालतात, सेकंड लेन ट्रकवाले जाम करून चालतात, मोठ्या गाड्या तिन्ही लेन जाम करून चालतात। त्याच्यामुळे बाकीच्या गाड्यांना पुढे जायला चान्स मिळत नाही, त्यामुळे सगळं जाम होतं। ही वेळ तुमच्यावर किंवा गाडीवर येऊ द्यायची नसेल तर वेळेवर गाडीचा मेंटेनन्स करायला हवा। क्लचवर लोड येणार नाही याची खबरदारी घ्यावी। गाडी चढावर असताना पहिल्या गिअरमध्ये चालवावी। गाडी सुस्थितीत नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं। गाडीत गरजेची साधन सामुग्री ठेवायलाच हवी। ई व्हेकलचा वापर लांबच्या प्रवासासाठी टाळावा। आत्ताच एकने जेवढे वाहनं आहेत त्याच्यामध्ये ना ट्रॅफिक हे फार वाढलेलं आहे। त्याच्यामुळे एकने गाड्या जर तुम्हाला घेऊन जायच्या आहेत तर एकने त्या गाड्यांची काळजी घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुमचं ऑइल चेक करणं, पाणी चेक करणं, हवा चेक करणं, गाडी मेंटेनन्स एकने जे आहे शेड्यूल ते एकने तुम्हाला केलेलं पाहिजे। आजवर अनेकदा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे। या कोंडीसाठी बेशिस्त अवजड वाहतूक दरवेळी महामार्ग पोलिसांकडून जबाबदार ठरवली जाते। सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती अशी परिस्थिती नेहमीच उद्भवते। याची कल्पना महामार्ग पोलिसांना असतेच, तरी सुद्धा या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अवजड वाहतुकीचा त्यांच्याकडून बंदोबस्त लावण्यात येत नाही। ते केवळ आवाहन करण्यामध्येच धन्यता मानतात, मात्र आता प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली आहे, अन्यथा ही डोकेदुखी कायमस्वरूपी राहणार आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा एक्सप्रेसवे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।